तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग चालू झाला डायरेक्ट गाडीवरती. तसं दणका जोरात असते त्यामुळं काही विषय नाही आहे. आणि असला खतरनाक भावानं सूर्य आला की नाही विचारू नका. जा शेवट कसलं शेवटी झालं का तुम्हाला विचारू नका. असलं शेवटी झाले बघा, बघू शकता तुम्ही. तर भावांनो, दोन एक GT आणि एक Z900. तर चालले आता नीट पंढरपूरला. पंढरपूर 143 किलोमीटर आहेत ना. आणि डायरेक्ट अचानकच ठरलं जायचं पंढरपूरला. मला पण माहीत नव्हतं. डायरेक्ट अचानकच पंढरपूरला जायचं ठरलं. आणि चला पुढे गेल्यावर बोलतो भावनो, या आवाजानं नाही काय कळणार आहे. रात्री एकदम ठरलं राईडला जायचं. तर रात्री काहीतरी 11:30-12 वाजता ठरलं राईडला जायचं. आणि त्यावेळी मी होतो कामावर आणि माझी नाईट शिफ्ट झाला आहे त्यामुळं. तर सकाळी लवकर आलो कामावरनं, जरा डायरेक्ट राईडला. राईड म्हटलं की काय कुठं पण असले की डायरेक्ट यायला लागते राईडला, शिफ्ट द्यायचं नाही. आपल्या टायरमध्ये हवा कमायला पण जरा हवेत चालले. आता पंपावर थांबलेलं हवा मारायला, पण हवा बसायला चालेल तिथं. काय विषय काय कळालं नाही. तर चला मग बघा भावांनो कसं कसं काय होते. कारण नाही म्हणजे भरपूर दिवसात ब्लॉग केले. त्याच्या आधी पण 2-3 ब्लॉग केलतो, पण माझ्या कामामुळं की नाही, मला एडिटिंगमुळं जरासं थांबलं आणि ब्लॉग पण बरोबर झाले नव्हते. पण भावांनो, इथून पुढे सगळे ब्लॉग खतरनाक होणार आहेत आणि खतरनाकच होत राहणार आहेत, त्याला काही विषय नाही आहे. तर चला मग जाऊया. तर आता भावांनो, विषय असा झाला की गाडीत हवा नाही आहे आणि इथं कुठं हवा मारायला जागा नाही, म्हणजे पंप पण मिळेना आणि कुठं हवा मारायचं हे पण नाही आहे. त्यामुळे जरासं लेट व्हायला आहे जायला. अरे तू पाय ठेवलास की नाही, बसते त्याचं पाय बरोबर. चला बघा पुढे भावानं कुठं मिळालं तर मिळालं. लावला मागं खतरनाक म्हणजे आता काय एक लढत तर झाली की एक लढत तर आहेच. काय करायचं काय नाही कळणार झाली. काय विषय गाठ निघाल्या हो. हे काढून कुठे लागतोस. मी आहे की थांब. मी आहे की थांब. काढायचं कशाला ते. ह्या टोल नाक्याला कोण विचारणार नाहीत. पुढच्या टोल नाक्याला, पुढच्या टोल नाक्याला त्यालाच बांधला ना.
सांगोला. आय एम व्हेरी तर आले भाऊन आता सांगोल्यामध्ये. आणि आता आम्हाला गरज आहे पेट्रोल पंपाची, कारण झिना 100मधलं पेट्रोल संपलं आहे. त्यामुळं ॲक्शन एक रायडर का पहिल्यांदा बघितलं का बघायला सगळीजण शेवट. रायडर लोकांना पहिल्यांदा बघायला तर काय कळलं झाले खतरनाक. आवाज काढल्याशिवाय लोक जरा बघणार नाहीत. शेवट म्हणजे शेवट भावना रिॲक्शन वाढले शेवट. चला गे पुढं पंप आहे ना व. टाका गे पंढरपूर पंढरपूर पंढरपूर. पब्लिक शेवट. बॉबी बॉबी काय बघ की बघायला पब्लिक हे जो काळा झाले 6 गेअर 6. अरुंद तर भाऊन आता पंढरपूरमध्ये आहे. आणि आता आहे आम्ही ऋषीभाऊंच्या घरापाशी. बस की इकडे कुठं बसणार दत्त्या तिकडेच बस. त्यावर डबल नको ते टायर जरा हे झाला रे. तर आता Z100 बेनेली बॅग उलट घातलं रे. उलट घातलं दिली ते बॅग नाही हे बँड उलट घातलाय तरी तो खाली काय लागले म्हणून काय रेकॉर्ड करू नका झाले रेकॉर्ड. तर आता भाऊन ऋषीभाऊंच्या घरापाशी आता इथलं जाणार आहे दर्शनसाठी. Z100 बेनेली
सीन वेगळा चालता पेट्रोल पंपाजवळ. ते काय एवढा विषय नव्हता पेट्रोल पंपाजवळ, त्यामुळे काय एवढा बोलणं तर काही नाही आहे. आता पंढरपूरमध्ये का पाच आहे रे. पाच गाडे. दिस इज द पंढरपूर सिटी. सिटी पण भारी वाटते भावानं पळवायला खरोखर खतरनाक वाटते सिटी. C800चा पण आवाज एकदम स्मूथ आहे. तर आता भाऊ पंढरपूरमध्ये येतो. दर्शन दिन घेतले आता आणि ऊन ले म्हणजे ले घाण ऊन आहे. तर दर्शन घेणार कुठे जरा शूट करणार आहे आणि लगेच निघणार आहे कारण लेट झाले आधीच 1:30 वाजल्यात. 2-2:30ला इथनं निघायला पाहिजे. कोण आहे चला भावानो चंद्रभागेच्या तीरे. GoProची बॅटरी लो झाली. आता चार्जिंग जरा करून घेतोय.
उठले त्याच्यावर ऑइल उठले आणि ते दूर निघालाय. हळू जाऊ त्याला आता. ऑइल सेल फुटलं पुढचं. ते ऑइल उठले सायलेन्सरला ते दूर निघालाय. भावानं डायरेक्ट ऑइल सेल बाटन उडले. तर विले भावानं शेवट बसल्या, शेवट विले. फक्त जरा रेकॉर्डिंग झाले, शॉर्ट व्हिडिओ आहे ते मी तुम्हाला टाकतो राईड, काय विषय नाही. आता काय विले नको आहे, शेवट झाले खरं. तर भावानो आता पंढरपूरमधनं बाहेर पडतोय. आता डायरेक्ट सांगोल्यात आता जाणार नाही आहे. डायरेक्ट समोर हायवे आहे, त्या हायवेनं डायरेक्ट सांगली म्हणजे अक्कली पुलावरनं डायरेक्ट बाहेर पडतो भावानो. त्यामुळे आता विषय नाही. तीनशे मोदीला तिथे आता गेले म्हणून एवढा लांब नका म्हटलं सोडायला, हा विषय नाही. आता झालं जरा वर राहिले भावना, जरा डायरेक्ट